तुम्ही माथा दिला पाय. आणि संतांनी हा परिचय आपल्याला करून दिला, तुकोबारायांनी हा परिचय करून दिला. पण संतांनी जो परिचय करून दिला महाराज, संतांनी आधी अनुभव घेतला आणि मग अनुभव आले अंगात, ते या जगात देत असे किंवा दावीत असे. मग तुकोबारायांनी सुद्धा हा अनुभव आधी घेतला आणि नंतर तो अनुभव जगाला दिला किंवा जगाला दाखवला. ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ त्याच्या पाया पडे. अभंग असा फिट बसला पाहिजे डोक्यात मला, बरोबर. मग पहिल्या चरणात तुकोबारायांनी सांगितलं नाही कोणाचे पोवाडे गायचे, मग दुसऱ्या चरणात सांगितलं महाराज कोणाचे. पंढरी कोणाचे पोवाडे, तर तो हा पंढरीचा राणा. राणा म्हणजे राजा, कानडा राजा, पंढरीचा राणा म्हणजे राजा. कोणाचे पोवाडे गायचे, तर पंढरीश पांडुरंगाचे पोवाडे गायचे, पंढरपूरच्या राजाचे पोवाडे गायचे. तो हा पंढरीचा राणा. तरी सुद्धा काही साधक मंडळी म्हणले अहो असं कस काय होईल, तो पंढरीचा राजा आणि त्याचे पोवाडे गायल्यानंतर कसं काय कळी काळ पाया पडेल. मग तुकोबाराय म्हटले पुसा 6 चौ 18 जना. तुम्हाला जर विश्वास नसेल तर 6 जणांना विचारा, 18 जणांना विचारा, 4 जणांना विचारा. म्हणजे अगदी आता शॉर्टकट मध्ये 6 शास्त्रांना विचारा, 18 पुराणांना विचारा आणि 4 वेदांना विचारा का पंढरीचा राजा कोण आहे. मग ते सांगतील तुम्हाला. कानडा राजा पंढरीचा, तो पंढरीचे पांडुरंग परमात्मा त्या पंढरपूरचा राजा आहे. आणि त्याचे पोवाडे गायल्यानंतर कळी काळ सुद्धा आपल्या पायाशी लोटांगण घेतो, असा तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 चौ 18 जना. मग आता काही साधक मंडळी पुन्हा तुकोबारायांना म्हटले तुकोबाराय अहो ते पोवाडे गायचे म्हटल्यानंतर थोडं अवघडच काम आहे, हो की नाही. गर्जना करायची म्हणल्यानंतर कैलासराव अवघडच काम आहे ना. ते सगळा सरंजाम गोळा करायचा आणि मग ते पोवाडे गायचे. पोवाडे कसे थोडे उंच स्वरात गायले जातात, बरोबर आहे की नाही. कसे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुणी प्रारंभे. दफावर थाप तुंतुण्याचा, दफावर थाप तुंतुण्याचा, दफावर थाप तुंतुण्याचा, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण.
असे पोवाडे कदाचित आम्हाला नाही जमणार हो, बरोबर आहे की नाही? आता काही साधक मंडळी म्हणले इतक्या उंच स्वरात गायचं आणि मग ते एखाद्या वेळेला आम्हाला जमायचं नाही. मग तुकोबाराय म्हटले मग तर फार सोपं साधन दिले. काय? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा कुठं जाऊ नका, न लगती सायास जावे वनांतर. सोपं साधन आहे. म्हटलं तुम्हाला जर पोवाडे येत नसले तर काय करा, फक्त चिंतन करा. काय करा? फक्त चिंतन करा. आता पोवाड्यावरून आठवलं बरं का, आपले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती सुद्धा पोवाडे गायचे महाराज. आदिशक्तीचे पाहतो छत्रपतींच्या मुखात काय जगदंब जगदंब जगदंब, आणि या नामाच्या जोरावर छत्रपतींनी सुद्धा हे राष्ट्र उभा केलं. पहा, एकदा अगदी कधीच न ऐकलेला प्रसंग मला गायनातील जे मल्लांचे नाथ मल्लीनाथ महाराज त्यांनी एक पुस्तक दिलं होतं मला आता रामकथेच्या दरम्यान. त्या पुस्तकामध्ये ही कथा मला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या कीर्तनाला जायचे आणि कीर्तन श्रवण करत असताना एक दिवस तुकोबारायांनी कीर्तनामध्ये सांगितलं की साधकाची दशा ही उदास असावी, साधकाच्या अंगी वैराग्य भाव असावा. आणि असं चिंतन तुकोबारायांचं ऐकलं महाराज छत्रपतींनी, तर छत्रपतींना सुद्धा वैराग्य झालं. इतकं वैराग्य झालं तर छत्रपतींना वाटलं हे राज्य नको आणि काहीच नको, ही सत्ता नको, काहीच नको. आणि छत्रपतींनी तो राजाचा ड्रेसच काढून ठेवला आणि वैराग्य धारण केलं. आणि तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय आता मी सुद्धा भगवत चिंतनामध्ये तुमच्यासारखाच या ठिकाणी वैराग्य भाव निर्माण करून या ठिकाणी चिंतन करत बसतो. आता ते मावळ्यांनी पाहिलं, मावळ्यांना वाटलं महाराज जर आता चिंतन करीत बसले, सगळा राजपाट सोडून दिला तर हे कसं चालायचं. ते सगळे गेले महाराजांनी आऊ साहेबांना सांगितलं. राष्ट्रमाता तुकोबारायांकडे आल्या आणि तुकोबारायांना सांगितलं, राजा जर चिंतन करीत बसला, सगळा वैराग्य भाव निर्माण होऊन, तर या ठिकाणी हे राज्य कसं चालायचं. आणि मग तुकोबाराय म्हटले काही काळजी करू नका, आज संध्याकाळच्या कीर्तनातच पुन्हा राजा करू. आणि मग कीर्तनासाठी काय अभंग घेतला असेल ना, धर्माचे Hare
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करणे हा सुद्धा एक परमार्थ आहे. आणि मग पुन्हा छत्रपतींनी नामस्मरणामध्ये हे सगळं राष्ट्र उभा केलं. महाराज फक्त जगदंब जगदंब जगदंब. ज्यावेळेस संभाजीराजे, आता पहिल्याच दिवशी महाराजांनी सांगितलं त्याच्यामुळे मी काही सांगत नाही, पण प्रत्येक यातनेला संभाजीराजांच्या हृदयातून आवाज यायचा जगदंब जगदंब जगदंब. ती ताकद, तो अन्याय सहन करण्याची ताकद जर कुणी दिली असेल तर ह्या नामचिंतनाने दिली. कुणी दिली? नामचिंतनाने. म्हणून ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ त्याच्या पाया पडे, तो हा पंढरीचा राणा पुसा 6-18 जना. आणि तुकोबारायांनी सांगितलं, राजे तुमचं जे कार्य आहे ते धर्म संस्थापनाचं कार्य आहे. ते कार्य तुम्ही वैराग्य भाव धारण केला नाही तरी चालेल, पण फक्त चिंतन करा. अभंगाचं 3रं चरण. चिंतिता जयसी जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. हा फक्त चिंतन करायचं. म्हणून आजपासून आपल्या या साई प्रतिष्ठानमध्ये जेवढ्या पंक्ती बसतात, वाढेकऱ्यांनी लापशी लापशी भात भात फराळ फराळ असं करायचं नाही. ओम साईराम म्हणायचं. काय म्हणायचं? लागत असलं तर तुम्ही ओम साईराम म्हणायचं. काय म्हणायचं? म्हणजे तेवढं चिंतन आपलं होईल. कारण सप्ताहाचं निमित्त काय, आपल्या काहीतरी इथं चिंतन झालं पाहिजे. का उगाच आपलं यायचं म्हणून यायचं नाही तर ते गिरगावकर महाराज म्हणतात, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, सत्याला दम नाही, आणि तुम्ही सुधरायचं नाव आहे का नाही. पण आता ते तिन्हीच म्हणावं महाराज, विठ्ठल म्हणून तसं काहीतरी नामचिंतन आपलं झालं पाहिजे. म्हणजे ज्याचे गरजता पोवाडे. आपले साई बाबा सुद्धा महाराज सबका मालिक एक, बरोबर का नाही. तेच पोवाडे गात होते, तेच चिंतन करत होते, तेच ध्यान त्या ठिकाणी करत होते. म्हणून आपण सुद्धा त्या ठिकाणी ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम, बरोबर एवढंच चिंतन आपण सुद्धा करायचं. वाडेकऱ्यांनी लक्ष ठेवा आणि घेणेकऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवा. महाराज ओम साई राम एकदा म्हणा बरं. ओम साईराम. हा तो हा पंढरीचा राणा पुसा 6-18 जना. फक्त चिंतन करायचं. हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला नाही करता बोला हरी बोला हरी बोला नाही करता बोला.
हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला सुंदर, एकदा टाळी वाजवा. ओम साईराम. लय आवाज कमी. ओम साईराम. वा वा वा. पहा, चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. मग पुन्हा साधक मंडळी म्हटले, याचं चिंतन केल्यानंतर काय प्राप्त होईल? त्यांनी सांगितलं, याचं चिंतन केल्यानंतर भुक्ती आणि मुक्ती म्हणजे भोग आणि मोक्ष दोन्ही त्या ठिकाणी प्राप्त होईल. अगदी उदाहरणासाठी पहा, फक्त उदाहरण सांगून देईल. ध्रुव बाळाने फक्त 6 महिने साधना केली. ओम नमो भगवते वासुदेवाय. अगदी पूर्ण कथा सांगत नाही, सर्व पाठ आहे. तर भगवंताने 36,000 वर्ष ध्रुवाला या मृत्यू लोकाचं सम्राट पद दिलं आणि 36,000 वर्ष ध्रुवाने या मृत्यू लोकावर राज्य केलं आणि आज सुद्धा आढळ स्थान प्राप्त केलं. उपमन्यूने साधना केली, याचे पोवाडे गायले, चिंतन केलं फक्त दुधाच्या वाटीसाठी. बरोबर, त्याला दुधाचा सागर देऊन टाकला महादेव देवादिदेव महादेवाने. आम्ही नुसतं कीर्तन करतो तरी सुद्धा 4 चाकीत फिरतो. एखाद्याच्या घरी गेलं तर दूध देतात, म्हणजे भुक्ती मुक्ती कामारी दासी. अभंगाचं 3रं. चिंतिता जयासी चिंतिता जयासी चिंतिता जयासी जयासी चिंतिता जयासी ओ मुक्ती कामारी दासी मुक्ती कामारी दासी. त्याचे पोवाडे गाऊया. विठोबार
ब्रह्म एकनाथ महाराज की, सद्गुरु विठ्ठल महाराज की, सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय. चंद्रभागा जातो, आंघोळ करतो, कुल्लिकाचं दर्शन घेतो, नीट पांडुरंगाका निवतो. पांडुरंगाच्या जातानी आपण 10 रुपयाचा म्हणा 50 रुपयाचा म्हणा हार घेतो. हार घेऊन पांडुरंगाका जातो. पांडुरंग आपल्याला गळ्यात घालून देत नाही. बडवी लोक आपल्या हातातला घेतात आणि फेकून देतात. आपल्या मुंडका दरीच्यात बाजार लोटीतात. कैश्या महाराजांना म्हणा त्या हात फेकून दे. विठ्ठल विठ्ठल नाही नाही, घरी घेऊन जातो हार. हा ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ त्याच्या पाया पडे, तो हा पंढरीचा राणा. पुसा 6-18 जना, चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. तो हा पंढरीचा राणा, पुसा 6-18 जना. मग साधक मंडळी म्हणले तुकोबाराय ठीक आहे, आम्हाला आता समजलं का ज्याच्या पोवाड्याची गर्जना केल्यानंतर, ज्याचं नामचिंतन केल्यानंतर, ज्याचं गुणसंकीर्तन केल्यानंतर कळी काळ सुद्धा आपल्या पायाशी लोटांगण घेतो, असा तो पंढरीचा राणा आहे, पंढरीचा राजा आहे. विश्वास नसेल तर तुम्ही सांगितलं 6 जणांना विचारा, 4 जणांना विचारा, 18 जणांना विचारा, पुसा 6-18 जना. मग साधक मंडळी आम्ही पुन्हा शंका केली का आम्हाला पोवाडा येत नाही. मग तुम्ही उत्तर दिलं का चिंतन केलं तरी चालतंय. मग चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. भोगही मिळतात आणि मोक्षही त्या ठिकाणी प्राप्त होतो. मग तुकोबाराय या नामचिंतनाने अजून काय काय प्राप्त होतं, तर मग तुकोबाराय म्हटले पहा, या नामचिंतनाने वैकुंठ सुद्धा प्राप्त होऊ शकतो. वैकुंठ प्राप्त होऊ शकतो. अजून एक 10 मिनिटं घेतो बरं का फक्त. 9:30चा टायमिंग आहे, पण तरी 9:15ला सोडतो. 9:15ला ब्राईट सोडतो मी काही जास्त वेळ घेत नाही, बरोबर आहे की नाही. कारण जेवण झाल्यावर गुलाबजामुन किती वाढले त्याचा काय उपयोग व्हायचा. आणि लई गोळा एक खटी घेतल्यावर ऍसिडिटी होईल ना, त्याच्यामुळे प्रमाणातच बरं आहे, बरोबर आहे का नाही. आणि मग याचं नामचिंतन केलं तर वैकुंठ सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त होतो. पहा अगदी एक छोटस उदाहरण देतो. पहा 2 जण भाऊ होते. एक थोडा हरिभक्तीमध्ये लीन होता आणि भगवंताचं नामस्मरण करायचा, पण दुसरा जो भाऊ होता ना त्याचं देवाचं काय होतं, थोडस म्हणजे महाराज जर घरी आलेले दिसले का तो घराच्या काय करायचा, बाहेर निघून जायचा. पण या भावाचं त्याच्यावर फार प्रेम होतं. त्या भावाला वाटायचं एकदा का होईना याने भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. पहा भगवंताच्या नामामध्ये किती ताकद आहे. एकदा का होईना त्याने नामस्मरण केलं पाहिजे. मग अनेक महाराज मंडळी नेले, पण तो काय जागेवर भेटत नव्हता महाराज. मग एक जरा माझ्यासारखा थोडा तब्येतीने जरा रगाट महाराज होता. आणि मग त्या महाराजाला त्याने सांगितलं का माझ्या भावाच्या मुखामध्ये फक्त भगवंताचं नाम आणायचं, तेवढं काम महाराज करा, बास भरपूर झालं, मला अजून काही नको. मग महाराज म्हणले ठीक आहे. आता गाडी घरी गेल्याबरोबर भाऊ काय झाला, निघून गेला महाराज. मग महाराज म्हणले आता ड्रायव्हरला तू गाडी घेऊन जा. ड्रायव्हर गाडी घेऊन गेला, पण महाराज दरवाजाच्या आड लपून राहिले. आता महाराजाची गाडी गेलेली पाहिल्यावर हा भाऊ पुन्हा काय झाला, घरामध्ये आला. आल्याबरोबर महाराजांनी मनगटच धरलं त्याचं आणि म्हणले म्हण रामकृष्ण हरी, तू फक्त असा करायचा. ते म्हणले अरे म्हण रामकृष्ण हरी,
काय बोलानाच महाराज. शेवटी महाराजांनी त्याला खाली पाडला आणि त्याच्या अंगावर महाराज बसले आणि 2-3 गुद्दे लावले. म्हणले म्हण रामकृष्ण हरी. तो म्हणला महाराज अहो हना मारा जीव घ्या, पण जीव गेला तरी 75, पण मी काय रामकृष्ण हरी म्हणणार नाही. महाराजांनी सोडून दिला. म्हणले माझं काम झालं, तू रामकृष्ण हरी म्हणला. महाराज निघून गेले. आता हा म्हणला म्हणलो मी रामकृष्ण हरी, कसं काय आलं म्हणले, पण म्हणलो. आता पुढे श्वास संपले, त्याचा मृत्यू झाला. तो गेल्यानंतर धर्मराजाच्या दरबारामध्ये त्याला उभा केलं आणि विचारलं चित्रगुप्ताला. त्याच्याकडे सगळं चित्रासहित स्पष्टीकरण असतं बरं का, म्हणून चित्रगुप्त विचारलं याचं काय पाप पुण्य. म्हणले याचं सगळं पापच दिसतंय, फक्त पुण्य एवढंच आहे का हा 1-2 वेळेला रामकृष्ण हरी. मग तेवढ्या नामचिंतनाच्या जोरावर, तेवढ्या गुणसंकीर्तनाच्या जोरावर यमधर्माने त्याला परवानगी दिली. महाराज म्हणले अगोदर काय भोगतो. आता त्याला वाटलं पुण्य आपलं 1-2दा रामकृष्ण हरी म्हटलेले. हा शांत बसा थोडस. एकदाच रामकृष्ण हरी म्हटलंय आणि मग त्याचं पुण्य अगोदर द्या म्हटले आणि मग काय पापाचं असेल ते नंतर भोगू. म्हणले ठीक आहे, त्या नामचिंतनाचं काय जे फलित असेल, जी फलश्रुती असेल ती त्याला प्राप्त करून द्या म्हटले, आधी ते देऊन टाका. मग चित्रगुप्ताला विचारलं. म्हणले रामकृष्ण हरी नामाचं काय मोल असेल तेवढं मोल त्याला अवधी काय करा देऊन टाका. आता चित्रगुप्त म्हणले ठीक आहे, पण मोल काढायला बसले महाराज. आता पहा जगाच्या मालकाच्या नावाचं मोल काढायचं म्हणल्यावर चित्रगुप्त म्हणला मोल जर कमी लिहिलं तर घोटाळाच होईल ना. परत जगाचा मालक नाराज झाल्यावर काय करायचं. त्याच्या नामाचं मोल मी कसं करणार, सेवक कस काय मालकाचं मोल करेल. मग त्याने बराच वेळ थांबला आणि पुन्हा यमधर्माकडे आला. म्हणला धर्मराज यमधर्मा हे काय काम आपल्याला जमायचं नाही. म्हणले एवढं मोल काय असेल ते तुम्हीच का. आता यमधर्माला प्रश्न पडला मालकाचं मोल आपण कसं काय करावं. यमधर्म म्हणला हे आपल्या सुद्धा अखत्यारीतलं काम नाही. म्हटले मग. म्हणले देवादिदेव महादेवाकडे जाऊ आणि मग आधी ब्रह्मदेवाकडे गेले बरं का. कोण यमधर्म, चित्रगुप्त आणि ब्रह्मदेव. मग ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला विचारलं. म्हणले या रामकृष्ण हरी नामाचं मोल तेवढं आम्हाला सांग. ब्रह्मदेव म्हणला आता माझीच उत्पत्ती त्याच्यापासून झाली, त्याचं मोल मी तरी कसं काय ठरवू. मला सुद्धा त्याचं मोल ठरवता येणार नाही. म्हणले मग. म्हणले देवादिदेव महादेवाकडे जाऊ. मग आता कोण कोण झाले. यमधर्म, चित्रगुप्त, ब्रह्मदेव आणि हा रामकृष्ण हरी म्हणलेला. हा म्हणजे हरी नाही बरं का, तो रामकृष्ण हरी म्हटलेला. 4 जण गेले महाराज देवादिदेव महादेवाकडं. महादेवाने स्वागत केलं. म्हटले काय कारण. त्यांनी सांगितलं का याने एकदा रामकृष्ण हरी म्हटलंय, या रामकृष्ण हरीचं मोल काय आम्हाला लावता येईना. देवादिदेव महादेव म्हणले अरे मीच त्याचं भजन करतोय, मी तरी कसं काय मोल लावू. म्हणले असं करा ना, ज्याचं नाव घेतलंय त्याला जाऊन आपण विचारू. पण मग याने सगळं पाहिलं. आता यांच्या काय अखत्यारीच्या बाहेरचं काम आहे. मग हा म्हणला आपण काय येऊ शकत. हे म्हणले अरे बाबा चल. तो म्हणला पाय दुखायला लागले आपले, येडे बिडे समजले काय तुम्ही. इथून तिथं तिथून इथं मोकार मगाच धरून पाहतोय. ते द्यायचं असेल तर द्या, नाही तर मग मी आपला इथंच बसवतो म्हणला, मी काय पुढे येत नाही. आता हे म्हणले बरी तारा झाली का, आता काय करणार. महादेव म्हणले अरे बाबा चल. तो म्हणला जमणार नाही, महादेव असू नाही तर ब्रह्मदेव असू, आपण कोणाचं ऐकत नाही. ते उगत ते महाराजांनी जरा रगाट होता म्हणून म्हणलो बा म्हणला, पण ते आता काय आपण यायला मोकळे नाही, आपले पाय दुखायला लागले. ते म्हणले अरे बाबा मग डोली केली तर. तो म्हणला मग डोलीत बसून येतो बा. मग यांनी डोली बसवली, बोलवली मला आणि डोलीत बसावला त्याला. कोणाला, रामकृष्ण हरी म्हणणार. डोलीत बसावला. पुढे यमधर्म, चित्रगुप्त, मग देवादिदेव महादेव, ब्रह्मदेव चौघांच्या खांद्यावर बघली आणि डोली